जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। तद्वतच आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, शेअर करावा, कमेंट करावं आणि विविध घराघरामध्ये हा चॅनल पोहोचवावा अशी मी विनंती आज तरी करत नाही। कारण आमच्या सबस्क्रायबरमध्ये म्हणजे सदस्यामध्ये आपल्या व्हिडिओच्या सदस्यामध्ये आज रात्रीचं 10 सबस्क्रायबर कमी झाले। वास्तविक पाहता जसे जसे व्हिडिओ आपण काढतो तसे तसे आपले सबस्क्रायबर वाढत असतात आणि आमचे मात्र कमी झाले। हा काय प्रकार आहे व हा काय आहे का मी बोलतो त्याचा उलटा अर्थ घेतला जातो की काय? तर बंधूंनो असं करू नका। सबस्क्रायबर माझे वाढवायच्या ऐवजी काल 10 कमी झाले। मला आश्चर्य वाटलं। पुनश्च विनंती करतो की असं होऊ नये। कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला हुरूप येतो, तुम्ही जर लाईक केलं तर आम्हाला एक तेज येतं, उत्साह येतो, आणखी सांगावं वाटतं। आणि अशा पद्धतीनं जर 10 सबस्क्रायबर कमी झाले, लाईक कमी केल्या, आम्हाला तुम्ही व्ह्यूज कमी केल्या, मग काय होतं? आमचा उत्साह मावळतो। सांगण्याचं मग नको वाटतं, काय सांगायचं? असं प्रकार करू नका। म्हणजे सांगायलाच बरे असं की माझे सबस्क्रायबर जे कमी होण्याचं प्रमाण झालं तसं होऊ नये। उलट सबस्क्रायबर माझे वाढण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत तुम्ही घेतली पाहिजे। कारण सबस्क्राईब करायला किती लागतं हो? एक बोट मारायचं 1-2 सेकंदाचं काम आहे, पण त्याच्यामुळं आमचा आनंद किती द्विगुणित होतो, आम्हाला किती हुरूप येतो, आम्हाला किती सांगावंसं वाटतं। आणि म्हणून पुन्हा विनंती करतो की आपल्या या चॅनलला सर्वांनी आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तसंच आपल्या एक इच्छेनुसार काही आर्थिक दान द्यायचं असेल, ज्याला आपण धम्मदान म्हणतो, की एक माझ्या सबस्क्रायबरनं धम्मदान शब्द वापरू नका म्हटले। ठीक आहे बाबा, आर्थिक मदत म्हणा, काय हवं ते म्हणा, पण शेवटी काहीतरी द्या असं एक म्हणावं लागतच ना। असो, तर या महिन्यामध्ये ज्या माझ्या धम्मदात्याने दान दिलेलं आहे याच्या अगोदरचे नाव मी मागच्या ह्याच्यात वाचितच असतो। आणि एक वेळ धम्मदान दिलं तर त्या व्यक्तीचं नाव मी कमीत कमी 6 ते 7-8 व्हिडिओमध्ये घेत असतो। शक्यतो 15 दिवसात 8 दिवसात जे आपल्याला ते कोणी दिले, कारण त्याचे ही उपकाराची उतराई म्हटलं तरी चालेल। कारण त्यांचंही नाव अशा पवित्र ठिकाणी, हो हे पवित्र ठिकाणच आहे, कारण इथं आमची विपश्यना चालते, इथं आम्हीच एकटं असतो आणि विपश्यना ध्यानधारणा म्हणूनच हे माझं पवित्र ठिकाण आहे। तर मागं आपण आलो होतो 25-2 पर्यंत आलो होतो। तर शिरीष नागनाथ जाधव यांनी आपल्याला 100 रुपये दान दिलं। ज्योती सुरेश शिंदे यांनी 51 रुपयाचं दान दिलं। भगवान शामराव खत्री यांनी 100 रुपयाचं दान दिलं। सुमेध समाधान दामोदर यांनी 500 रुपयाचं दान दिलं। सुरेश ताराचंद मुगुटमल यांनी 11 रुपयाचं दान दिलं। आनंदा मंदार सोनकांबळे यांनी 100 रुपयाचं दान दिलं। आणि विशेष म्हणजे वत्सलाताई आई आहे त्यांच्या, तर त्याही मातोश्रीनं आपणाला दर महिन्याला 100 रुपये देण्याचं कबुलात केलेलं आहे। तद्वतच 100 रुपये मासिक 100 रुपये दान देणारे आणखी आहेत आपले की पनाजी कदम कर्जत। बरं, दुसरे आहेत विनय मोहन रणशूर यांनी
50 रुपये दान नाही 501 रुपये दान दिलं. सॉरी बरं का दादा, तुम्ही 501 रुपये दिला आहे मला. नांगरे श्रीकांत नार यांनी मला 100 रुपये दान दिलं. तर अशा पद्धतीनं अशाही एक आर्थिक सहकार्य केलं. या सर्वांचं मी या महिन्यात जे सहकार्य केलं, तर मी आपणा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आणि पुनश्च विनंती करतो की हा चॅनल एक विचारवंताचा चॅनल आहे, ज्ञानवंताचा चॅनल आहे. हे केवळ थापाबाजीचा नाही, कारण मी जे बोलतो ते पूर्ण साक्ष पुराव्यानिशी बोलतो. आता जी मी बोलणार आहे ते आपल्या समाजामध्ये ज्या काय एक खोटेपणाचा प्रचार प्रसार केला होत आहे, मग तो तुमच्या प्रेमापोटी म्हणा किंवा अनैतिहासिक म्हणा संदर्भासह काही गोष्टी आपण एक आदरभावना म्हणून मोठे मानत असतो, परंतु त्याचा परिणाम हा भविष्यकाळामध्ये होत असतो. हेच आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे. सांगायचं म्हणजे आजच्या विषयामध्ये काय काय येणार आहे बाबांनो, तर आजचा जो विषय घेतला आहे मी प्रामुख्यानं आज आम्ही भीमा कोरेगावच्या युद्धाच्या संदर्भामध्ये जो इतिहास वाचतो तो खरोखरच इतिहास कसा आहे आपण कधी वाचलो आहे का, किंवा जे कोणी त्या विजयी स्तंभाचे इन्चार्ज म्हणतात रोहन माळवदकर यांनी जे काय भूमिका मांडलेली आहे त्यांची, त्या भूमिकेबद्दल आपण कधी विचार केला आहे का? तो सांगतात तो इतिहास हा कधी आपण तपासून पाहिला आहे का? तर याही गोष्टीवर आज माझं प्रवचन होणार आहे. विशेष म्हणजे सिद्धनाथ महाराजचं जे चित्र दाखवलं जातंय तुम्हाला, 11 फूट उंच, 65 किलोची तलवार, परंतु हे सगळं साहित्य, तलवार, त्यांची जिरटोप, त्यांचं ते कानपट्टी, कपाळपट्टी, बिचवा, तलवार, हे सगळं कळंबीच्या एक स्मारक आहे तिथं. आमचे इनामदार साहेब आणि त्यांचे ते वंशज पूर्वज आहेत. आता वंशज आमचे इनामदार साहेब आहेत. आपणही त्यांचे वंशजच आहोत ना. पण हे जर साहित्य किंवा असं जर प्रकार पाहिला तर कुठं तरी वाटतंय की कोणीतरी कुठलं तरी एखादं चित्र एडिट करायचं आणि तोच काय म्हणायचं की हा सिद्धनाथ महाराज आहे, हा सेनापती आहे. परंतु ज्यावेळी आपण प्रत्यक्ष सिद्धनाथाचं चित्र पाहिलं जातं, त्यांचा मुकुट, त्यांचा पुतळा पाहिला जातो कुठं कळंबीला, त्यावेळी आमच्या समाजामध्ये सिद्धनाथ महाराजचं जे चित्र आज उभा केलं जातं गप्पोडे लोकांकडून, हो मी गप्पोडे लोकांचं म्हणतो, कारण त्यांचा काडीचा अभ्यास नसतो, त्यांचा काडीचा इतिहास वाचला नसतो कधी. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं, त्या उत्साहाच्या भरामध्ये श्रद्धेच्या पोटी, हो मी श्रद्धा म्हणतो का, आता आमची श्रद्धा आहे ना सिद्धनाथावर, श्रद्धेच्या पोटी, उत्साहाच्या पोटी आम्ही आमच्या तोंडून म्हणा किंवा आमच्या लिखाणातून म्हणा किंवा आमच्या दाखवण्यातून म्हणा कुठंतरी आमच्या महापुरुषाला भविष्यकाळामध्ये डाग लागण्याची शक्यता आहे. हे मात्र कोणी लक्षातच घेत नाही. तुम्हाला थोडक्यात सांगू का, हे जे हनुमंत प्रभू रामचंद्राचे हनुमंत जे दाखवले जातात ना, इतिहास किती वेगळा आहे. खरंच हनुमंत किंवा अशी शेपटीधारक वानर वंशाचे प्राणी होते काय? नाही ना, नाही देवा. ते ताकदवान होते, बलवीर होते आणि बोधिसत्व होते. पण त्यांना दाखवलं काय? शेपटी. हनुमंताला शेपटी नाही, हनुमंत यांना शेपटी नाही, पण वानर वंशाला शेपटी असते असं दाखवायचं असतं. परंतु ते तुमच्या आमच्या सारखेच श्रमण संस्कृतीचे होते बाबा. हे मात्र आम्ही पार विसरून गेलो. आणि मग जे का आमच्या डोळ्यापुढं त्या लोकांनी जे चित्र उभा केलं आमच्या पुढं, तोच आम्ही ग्राह्य धरला जातो. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला गणपतीचं. गणपती
अगदी पौराणिक काळापासून जर तुम्ही याचा सगळा अभ्यास करायचा असतो, त्या लोकांनी काय त्या 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 इतिहासकारानं जो इतिहास लिहिला आहे तो घडलेला नाही बाबांनो, आणि जो घडलेला इतिहास आहे तो लिहिला नाही, आणि घडलेला इतिहासाला आम्ही दुर्लक्षित केलं, आणि मग त्यांच्याच इतिहासावर आम्ही आपलं टक्के टोनपे काढीत बसलो. गणपती लहान मुलाच्या डोक्यावर गणपतीचं शिर बसतोच काय, मग त्याचं ऑपरेशन कसं झालं, मग ते सर्जरीज कशी केली. अरे बाबा, तो इतिहास नाही, तुझा इतिहास हा वेगळा आहे. गण आणि पती. गण कुणाला म्हणायचं, गणपती कोण असू शकतो, या सगळ्यांचा विचार करा. वरदा याचा अर्थ काय, वरद मुद्रा जी आहे ना भगवान बुद्धांची, ती वरद मुद्रा. विनायक, आजकाल मला वाटतं नागपूरच्या लोकांची मंडळी विनायक वगैरे यांची आता मिरवणूक वगैरे काढून तो सण साजरा करून लागलेले आहेत, परंतु हे लोक अद्याप महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं नाही. पण नागपूरचे 1-2 मी मेळावे असे पाहिलेले आहेत. विनायक म्हणजे काय, वरदा म्हणजे काय, हा इतिहास आम्ही विसरलो. आणि कारण काय, त्यांनी जो इतिहास लिहिला ना त्याच्यावर आम्ही भाष्य करायला लागलो, आणि त्याला सायन्सच्या डिग्र्या लावायला लागलो. मग याच्यामधून म्हणून काय होतं माहिती आहे का, आपल्या महापुरुषांचा इतिहास राहिला वेगळाच. त्यांनी निर्माण केलेला जो इतिहास आहे त्याच्यात आमचे संशोधक मंडळी खुबिया शोधून राहिले, आणि मग सांगू लागले की हे खोटं आहे, हे असं आहे. ते खोटं नाही, ते खोटं नाही बाबांनो, परंतु त्याच्यामधल्या खुबिया ओळखून तुम्ही आपला इतिहास निर्माण करा, पहा काय असेल तो. अशा पद्धतीचं आहे सगळं. म्हणून मला सांगायचं आहे की आज जे तुम्ही सिद्धनाथ महाराजचं चित्र पाहताय ते सिद्धनाथ महाराजचं चित्र नसून ते पंजाबातील पटियाला बाबाचे आहे. याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे संशोधन करून पहा तुम्ही काय आहे, कुठं चित्र आहे ते. आणि हे याला पुरावा म्हणून तुम्ही कळंबीला जावा. कळंबीचे आपले मिलिंद इनामदार साहेब आहेत, त्यांचे पूर्वज मिलिंद इनामदार साहेब आपल्या सिद्धनाथ महाराजानं पराक्रम केला म्हणून त्यांना इनामदार, सेनापती, सरकार ह्या पदव्या शाहू महाराजांकडून पासून दिलेल्या त्या. आणि आजही इनामदार साहेबांचा दबदबा सरकार म्हणून बोलवलं जातं. गावातील पाटील लोक जरी असली तरी कळंबीला, लांब नाही, सांगली जिल्ह्यामध्ये. तर काय इतिहास आहे आपल्या, खरंच सिद्धनाथाचा काय इतिहास आहे त्या कळंबीला जाऊन पहा ना, कधी पाहिलाय का. आणि म्हणूनच मिलिंद इनामदार साहेब यांनी एक खंत व्यक्त केली. काय खंत व्यक्त केली की सिद्धनाथ महाराजा केवळ उद केला जातो भीमा कोरेगावच्या रणभूमीवर आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, परंतु जो सिद्धनाथ आहे खरा, ज्याचं स्मारक आहे, ज्याचं जिथं त्यांचा अंत झालेला आहे, त्यांची जिथं समाधी आहे, त्या ठिकाणी मात्र कोणीही येत नाही. साधं कोणी 5-50 माणूस देखील तिकडे फिरकत नाही. म्हणजे पहा, आपण सिद्धनाथ म्हणून कुणाला पूजतो आणि खरा सिद्धनाथ हा वेगळाच राहतो. म्हणून मिलिंद इनामदार साहेब की ज्यांचे जे वंशज आहेत त्या वंशजांनी या गोष्टीवर खंत व्यक्त केलेली आहे. याचा विचार कधी होणार आहे का? त्या पंजाबच्या पटियाला बाबालाच आपलं माझा बाप म्हणून उड्या मारायच्या. वास्तविक पाहता हा प्रकार काय घडतो तर कोणीतरी कशाचं चित्र एडिट केलेलं असतं, बलदंड शरीराचं वगैरे काय, आणि त्याच्यामुळं मग आम्ही काय म्हणतो, हेच आमचे सिद्धनाथ आहेत. पण आमचा सिद्धनाथ कळंबीला आहे, तिथं अंत झालेला आहे, तिथं त्याचे वंशज आहेत, त्यांना अजूनही तिथं जहागीरदाराची पदवी आहे, मोठेपणा आहे, तिथं त्यांची तलवार आहे, तिथं त्यांचा राजमुकुट आहे, तिथं त्यांचं ते लोखंडाचे काय आपण शिरस्त्रांत्र आहेच आहे. शिवाजी महाराजांच्या अंगरखा लोखंडाचा अंगरखा आहे, चिखलत, त्याला चिलखत म्हटलं जातं. विसरतं बरं का, आता वृद्धपणी हे विसरत असते कधी कधी. तर प्रत्यक्षात पहा तिथं लावून ठेवलेलं आहे काचेमध्ये. करा मोजा मग ते कसं आहे ते. आणि विशेष म्हणजे सिद्धनाथाचा तिथं फोटो देखील आहे, बालपणाचा फोटो आहे, पुतळा आहे.
असं भरवाचं मिशा पिशा आहेच आमच्या शिदनाकाला आकडे कोल्हापूर टाईपच्या. अरे त्या फोटोचा त्या पुतळ्याचा उदो उदो करा रे. शिदनाक म्हणून पटियाला बाबाचीच आम्ही पूजा करतो आणि पटियाला बाबालाच आपण दाखवतो बलवडानंद म्हणून. याचा विचार झाला पाहिजे. कारण भविष्य काळामध्ये जसं हनुमंताचं झालं, जसं गणपतीचं झालं, जसं वेगवेगळ्या आमच्या महापुरुषांचं झालं, बोधिसत्वांच्या, जे रामाचं झालं, हो रामाचं देखील ते झालेलं आहे. जे कारण घातच कथा वाचा तुम्ही पुन्हा. जसंच आमच्या श्रीकृष्णाचं झालं, बघा ना तुम्ही, श्रीकृष्णा लंपट ठरवलं काय, पुन्हा तो गाडगी मडकी गाडग्यातलं दही दूध चोरून खातो काय, किती विभत्सना, किती बिबस्त निर्भसना करायला आमच्या ह्या महापुरुषांची. कारण आहे त्याला कारण आम्ही त्यांचा इतिहास विसरून गेलो. तसंच शिदनाकाचं देखील होणार आहे बाबांनो. म्हणून कळंबीच्या इनामदार मिलिंद इनामदार साहेबांनी ज्यावेळी खंत व्यक्त केली त्यावेळी मला सुद्धा अत्यंत वाईट वाटलं. मित्र हो, खऱ्या इतिहासाकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि असा जो एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास पसरवला जातो त्याच्यामागं माझा स्पष्ट आरोप आहे की अशा पद्धतीचा जो प्रचार आणि प्रसार करतो ही खरोखरच वामपंथीय विचार असतो. तो विचार, तो जो निर्माण केलेला विचार आहे ना वामपंथीय, तो मात्र इथपर्यंत दिसत नाही. तेच घातक होणार आहे काही दिवसानं, हे लक्षात घ्या. अरे एकेकाळी अफगाणिस्तान हा बौद्धांचा देश होता. एकही तिथं इतर धर्माचं कोणी नव्हतं. अफगाणिस्तान असू द्या, काश्मीर असू द्या, तिथं आज हालत काय, तिथं आज नावाला एकही बौद्ध राहिलेला नाही. कारण ही विचारश्रेणी आम्ही विसरून जातो. का बरं? अफगाणिस्तानचे बौद्ध कुठे गेले? सगळे कन्वर्टेड झाले. अरबांनी सगळ्यांना कन्वर्ट करून टाकलं, सगळे इस्लामिक विचारांचे झाले. आता पुणे म्हणा मला तुम्ही किंवा राज्यघटनेनं किंवा आपल्या संविधानानं ज्याला अधिकार दिलेला जाय, कोणी कुठलाही धर्म स्वीकारो, कोणी कुठलाही धर्म स्वीकारो, त्याच्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही काही सुद्धा. पण जे परिवर्तन होत आहे ते योग्य मार्गाने होत आहे का, इकडे मात्र पाहिलं पाहिजे. आणि म्हणून अफगाणिस्तानाची परिस्थिती आमच्या भारताची होऊ नये आणि कुठेतरी हे वामपंथी विचार, कम्युनिस्ट विचार, नास्तिक विचार हे लोप पावले पाहिजेत. आणि असा विचाराचा असा मास्टर माइंड माणूस मात्र तुम्हाला कधीच दिसणार नाही. आणि मग प्रोपोगंडे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सुरू होतात. मी तर स्पष्ट आरोप करत असतो की बुद्ध आणि बाबासाहेबांच्या नाव पुढे करून, बाबासाहेबांचं नाव आणि बुद्धाचं नाव पुढे करून अशी वामपंथीय मंडळी स्वतःचा विचार पेरत असतात, नास्तिकवादाचा विचार पेरत असतात. कालांतराने अशी मंडळी स्वतःचं प्रस्थ माजवण्यासाठी बाबासाहेबांना आणि बुद्धांना देखील दूर ढकलल्याशिवाय राहणार नाहीत. हा माझे का तुम्हाला संदेशच आहे म्हटलं तरी चालेल. महत्त्वाची गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो बाबांनो. मी आता थोडंसं भूतकाळामध्ये बोलतो तुमच्याशी. तुम्हाला काय बोलायचं भूतकाळाशी? आपले श्री संत चोखोबा महाराज घ्या. आता काही वैदर्भीय मंडळींना चोखोबा कोण आहेत हे जुन्या माणसाला माहीत आहे, पण तरुण पिढीला माहीत नाहीत. आता जुन्या पिढीला का तर सिंदखेड राजा वगैरे, मेहुण राजा वगैरे आहे ना, हे विदर्भात आहेत. जिल्हा मला वाटतं बुलढाणा जिल्ह्यात आहे, ते म्हणजे विदर्भात आहेत. पण तरुण पिढीला चोखोबा किती माहीत आहेत बरं? चोखोबा माहीत आहे का? त्यांचे अभंग सोडा किंवा चोखोबांच्या पत्नीच्या सोयरा माता असू द्यात, त्यांनी जो अभंग रचलाय, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. या अभंगावर माझा व्हिडिओ फार जुना आहे, 1-2-3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ पहा आणि याच्यावर माझं भाष्य पहा. तर सोयरा मात्यानं वाळवंटामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला जे विविध तरातून लोक आलेले आहेत. पांडुरंग तरी कोण आहे? बुद्धच आहे ना. आणि आपल्या चॅनलचं नाव सुद्धा काय? बुद्ध आणि विटेवर कोण आहे? माझा बुद्ध आहे. आणि हे आम्ही प्रमाण सिद्ध करून दाखवतो. इतर माणसं, इतर मंडळी मात्र
केवळ मी हो म्हणलं की दुसऱ्याने हो म्हणायचं, दुसऱ्याने हो म्हणायचं, चौथ्याने हो म्हणायचं, होला हो होला हो, अभ्यास नको काय नको. तसं आमचे सिद्धनाथ महाराजही झालेलं आहे. तर बाबांनो, चोखा आता ते चोखा मेळा महाराजाच्या अभंगाकडे आपण अभ्यास केला पाहिजे. सोयरा मातेच्या अभंगाचा अभ्यास केला पाहिजे. आपण निर्मळा मातेचा अभ्यास केला पाहिजे. आपण बंका महाराजांचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणजे चोखोबांचे पुत्र कर्ममेळा महाराज यांनाही अभ्यास केला पाहिजे. प्रत्यक्षात ज्यावेळी वैशाख पौर्णिमेनंतर 5व्या दिवशी श्री संत चोखोबांची पुण्यतिथी मंगळवेढा इथं असते, त्यावेळी केवळ आणि केवळ महार समाजाचे 50 लोक असतील, नाहीतर इतर लोकांचं तिथं आलेले असतात. आता एक प्रसंग मला जो उद्भवला आहे, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती, 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दादांनो लक्षात घ्या तुम्ही. मी गेलो होतो तिथं आमच्या चोखोबाच्या पुण्यतिथीला, आणि दरवर्षी जातो हेही लक्षात घ्या. पण सुरुवातीचा पहिला काळ तर तिथं अक्षरशः ब्राह्मण पूजा आयच्याला होते हो. आता ती नाही राहिले तिथं. चोखोबांची पूजा अर्चा ब्राह्मणाकडे नाहीच आता, आणि श्री पांडुरंगाची बी पूजा ब्राह्मणाकडे नाहीच आता. त्यांची पूजा असो नसो मला त्याचं काय वावगं वाटत नाही. उलट शास्त्रोक्त पुराणोक्त वेदोक्त पद्धतीने त्यांची पूजा अर्चा केली जाते. होती म्हणतो मी. आता ती राहिलेली नाही. आता शिकाऊ उमेदवार आले तिथं सगळे पाठांतर करणारे. हे ब्राह्मणाने देखील पाठांतरच केलेलं आहे ना, पण शुद्ध स्वरूपामध्ये जे मंत्राचा उच्चार जो असतो तो केवळ ब्राह्मण समाजामध्येच पाहायला मला मिळाला. आमच्यासारख्याने पाठ करून काही उपयोग नाही. तसंच दुसरा एक म्हणजे चोखोबांना एक दुर्लक्षित केलं आहे तुम्ही, आलं लक्षात. चोखोबांना दुर्लक्षित केलं, सायरा मातेला दुर्लक्षित केलं, कर्ममेळ्याला दुर्लक्षित केलं, तुम्ही निर्मला मातेला दुर्लक्षित केलं, तुम्ही बंका महाराजांना दुर्लक्षित केलं, त्यांच्या अभंगांना दुर्लक्षित केलं, त्यांच्या विचारांना दुर्लक्षित केलं. तर हे दुर्लक्ष होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, वेगळंच चित्र आमच्या डोळ्यापुढे ठेवून आम्ही आता काय करतो, सिद्धनाथ महाराजांचं उद्या करतो, दुसराच फोटो पुजवतो, त्यालाच हारतुरं घालतो, तेच सगळ्या रस्त्याने त्यांचं तेच चित्र लावतो, आणि खरं सिद्धनाथ हा वेगळाच राहतो. हे भविष्यातला धोका आहे, हे ओळखून घ्या. कारण अशा पद्धतीचे अनेक आपल्याला प्रसंग निर्माण झालेले असतातच. आणि दुसरी एक पद्धत काय सांगतो तुम्हाला. बरेचशी मंडळी म्हणतात की भगवान बुद्धाच्या काळामध्ये ब्राह्मण नव्हते, सम्राट अशोकाच्या काळामध्ये वेद पुराण नव्हते. अहो, हे वेद पुराण होते. भगवान बुद्धाच्या काळामध्ये ब्राह्मण समाज होता, ब्राह्मण होते. आणि आम्ही जर धम्मपदामध्ये जर बघितलं तर तिथं काय आहे, धम्मपद एक शेवटचा आहे बघा, ब्राह्मण वर्ग म्हणून. आणि मला सांगा, मायादेवीला ज्यावेळी स्वप्न पडलं, सुमेध नावाच्या बोधिसत्वाचं स्वप्न पडलं, स्वप्नाचा अर्थ बोलवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी सिद्धोधन राजानं कुणाला बोलवलं बरं? 8 ब्राह्मणाला. कोणी लिहिलंय? परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. पण हे सुद्धा अशा विचारांची माणसं मागं पाडत आहेत आणि सांगत आहेत काय हो, त्या काळामध्ये ब्राह्मण नव्हताच. बरेच मंडळी मला फोन करून विचारतात बरं, घ्या बाबतीत बरेच मंडळी विचारतात, अहो बुद्धाच्या काळामध्ये ब्राह्मण नव्हता, फक्त बुद्धच होता, असं झालं तसं झालं. काय माझ्यापर्यंत मी समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो, पण फोनवर आपण जास्त इतकं बोलू शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपले जे ग्रंथ निर्माण झाले, त्रिपिटक वगैरे ग्रंथ खूप मोठा आहे. त्याच्यावर एका दिवस मी भाष्य करीन. तर आपलं जे आंबट सुत्ता आहे, झालं आमचं सुरू आता.
पांद्यावर आंबट सुत्तामध्ये एक ओळ आलेली आहे. तुम्ही सांगा मला, ती ओळ पाली भाषेतली आहे, पाली लिपीतलं आहे. आता कदाचित ही लिपी तुम्हाला समजणार नाही, राहिलेली नाही, काय नाही काय नाही. मग तर ती ओळ काय ते तुम्हाला दाखवतो. आणि मग तुम्ही सांगा मला की सम्राट अशोकाच्या काळामध्ये वेद होते का, वेदांग होतं का, षडदर्शन होतं का. तर तो पुरावा आपला, जोपर्यंत तुम्हाला त्रिपिटक वाचता येत नाही, जोपर्यंत तुम्हाला पाली लिपी समजत नाही, जोपर्यंत तुम्हाला पाली भाषा येत नाही, जोपर्यंत तुम्हाला पाली व्याकरण येत नाही, तोपर्यंत तुम्ही मात्र अशाच लोकांच्या विचाराला बळी पडणार आहात, हे लक्षात घ्या. तुम्हाला जर बुद्धाचा विचार पुढे आणायचा असेल तर तुम्हाला अगोदर पाली लिपी शिकलं पाहिजे, पाली भाषा शिकलं पाहिजे. एका भगिनीने मला ते कमेंट करताना लिहिले, खाली काहीतरी नाव आहे तर तिचं मला काय आठवत नाही, पण आहे, नोंद आहे तशी, मी प्रत्येकाची नोंद असते माझ्याकडं. त्यांनी मला सांगितलं की पाली भाषा शिकण्यासाठी काय करायचं, कुठले ग्रंथ वाचायचे, अर्थ कसा समजायचा, काय नाव आहे तर माहीत नाही नाव असत्या. तर त्या भगिनीला मी उत्तर दिलं, एवढे प्रकांड पंडित बाबासाहेब, आणि त्यांनी रायटिंग अँड स्पीचेस हा ग्रंथ लिहिला आहे. तो ग्रंथ केवळ आणि केवळ पाली लिपी, पाली लिपी नव्हे, पाली व्याकरणाच्या संदर्भामध्ये आहे. तिथं तुम्हाला शब्दाचे अर्थ मिळतील. त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं की बाई, वंदना वगैरे आपण नेहमी घेतच असतो, त्याचा अर्थ पहा आणि हळूहळू हळूहळू तुमचे ते लक्षात येईलच, नाही का. आमच्या कमलताईंनी सुद्धा, चिरेकर कमलताई आमच्या बुलढाण्याच्या, त्यांनी सुद्धा सांगितलं की कालचा व्हिडिओ चांगला होता, बरा होता. ते कधीच आपल्याला म्हणजे थोडक्यात काय की प्रोत्साहन देत असतात कमलताई आमचे चित्तेकर. तर असो, तर बाबांनो, बुद्धाच्या काळामध्ये वेदशास्त्र, बुद्धाने त्याचा धम्म जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की भगवान बुद्धानं देखील याचा अभ्यास करत होते, केलेला आहे. तसे उल्लेख मग कसे आले, बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये हा उल्लेख काय घातले, मला सांगायचं आहे काय बरं का. जो खरा इतिहास आहे ना, हे वामपंथी लोक तुमच्यापासून दडवून ठेवायला लागले, दडपून ठेवायला लागलेले आहेत. आणि मग नाहक आपण त्या विचाराला बळी पडतो आणि सांगतो काय, बुद्धाच्या काळामध्ये ब्राह्मण नव्हतेच, बुद्धाच्या काळामध्ये वेद नव्हताच, बुद्धाच्या काळामध्ये दर्शन नव्हतं. होतं सगळं होतं, परंतु बुद्धाच्या आडून, बाबासाहेबाच्या आडून आपल्या विचारांचा प्रोपोगंडा, प्रचार आणि प्रसार करणारी मंडळी आज निर्माण होत आहेत, झालेली आहेत. आणि म्हणून त्यांनी सिद्धनाकाचं चित्र वेगळं लावलं. आमच्या चोखोबा सुद्धा आता कानावर सुद्धा येऊ देत नाहीत. तर एक तुम्हाला आंबट सुत्त नावाचं एक सुत्त आहे, आणि त्या चॅप्टरमध्ये मला किंवा त्या अध्यायामध्ये एक ओळ आलेली आहे, तीही तुम्हाला सांगतो. काय, तिन्नंग वेदानंती विरुवेद, इरुवेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद म्हणजे यजुर्वेद, सामवेदाडं तिन्न वेदानंती इरुवेद यजुर्वेद सामवेदानं ओट्टपहतं करणं वसेनं पारंगतोति पारगु स्वः निगंडुना च केटुभेन च स निगंडुकेटुभान निघंटुती निघंडुर्ग्वादिनं वेवचनं पकासकं सत्तं केटुभन्ति क्रिया कप्पं विकप्पो कविन उपकाराकृतं सत्यं सह अक्षरं पामेदेन
साकरं पाभेदेन इतिहास पंचमाणां तीं अथं वन्न वेदं चतुर्थकत्वायितं आसं इतिहं आसती इति संवचनं पटी संयुक्तं. अंबट सुत्तामध्ये अंबट जो ब्राह्मण आहे त्यांनी त्या 3 वेदामध्ये तो पारंगत होता हे तिथं सांगितलेलं आहे. बाबांनो, कुशाण काळामध्ये जे मूळ लिपी आहे त्या मूळ लिपीमध्ये या 3 वेदांचं वर्णन आलेलं आहे आणि याचा उल्लेख प्रसिद्ध बौद्ध लेखक बुद्ध घोष यांच्या बुद्ध चरितममध्ये हा भाग आलेला आहे. इथं पर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद मात्र नाही होता बरं का त्या काळामध्ये. अथर्ववेदात कधी रचला ते नंतर आम्ही सांगू तुम्हालाही. तर असो आजचा माझा प्रश्न, आजचा माझा हा जो एक व्हिडिओ होता तो म्हणजे काय की आपण आपल्या महापुरुषांना विसरत आलेलो आहोत आणि सांगी वांगीच्या इतिहासकारानं जो इतिहास छापला गेलाय त्याचाच आज आम्ही उदो करत आहोत. भविष्य काळामध्ये आपणाला हे घातक होणार आहे. एवढाच आजचा या आमच्या प्रवचनाचा म्हणा होय तर किंवा आजच्या व्हिडिओचा माझा विषय होता की बाबांनो, सिद्धनाथ ओळखा, सिद्धनाथ ओळखा. कोरेगाव भीमाच्या लढाईचा संदर्भ घ्या, तिथं त्याची जाच न करा, त्याची पडताळणी करा. तसंच श्री संत चोखोबा महाराज, श्री संत सोयरामाता, कर्ममेळा महाराज, बंका महाराज, निर्मला महाराज यांचं ही वाचन करा. पंढरीच्या पांडुरंगाला बुद्धत्व कसं प्राप्त झालेलं आहे याचं वाचन तुम्ही महावंश आणि दीपवंश वाचल्याशिवाय होणार नाही. इतकंच काय, सम्राट अशोकाच्या पाचचा इतिहास आणि ज्या 4 धर्मसंगती झालेल्या आहेत त्या 4 धर्मसंगतीचा देखील आपण अभ्यास व्यवस्थित करावा. म्हणून बुद्ध विटेवर हे चॅनल जे आहे हे केवळ ज्ञानयुक्त चॅनल आहे, थातुरमोतर लोकांचं हे चॅनल नाही. म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक कमी मिळतात, युजर कमी होतात आणि सबस्क्राईब तर झालेले सबस्क्राईब पुन्हा ढासळतात. असं होऊ देऊ नका. आणि बुद्ध विटेवरी या चॅनलला जाता जाता सांगतो की पुन्हा सांगतो की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जसं जमल तसं आर्थिक सहाय्य देखील करा एवढी विनंती करतो. थांबवतो. योच बुद्धस धम्मस संघस शरणंगता सत्तारे रे सत्तानी समपसाय पसती दुःखं दुःखा समपादं दुःख सजातिक्कमं आर्य सटंगिकमं दुःखुपसगम गामयिनी एतं कोसरण खेमं एतं शरण मानमं सब्बं दुःखं पमुच्यति सब्बं दुःखं पमुच्यति. योच बुद्धस धम्मस संघस शरणंगता. जो बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जातो, योच बुद्धस धम्मस संघस शरणंगता. शरण जाणे, गता जाणे म्हणजे शरण म्हणजे शरण आणि गता म्हणजे गच्छमीचा भूतकाळ. योच बुद्धस धम्मस संघस शरणंगता. चत्तारी म्हणजे 4. आर्य सच्चानी, आर्य म्हणजे आर्य, सच्चानी म्हणजे सत्य. 4 आर्य सत्य. चत्तारी आर्य सच्चानी समपसाय पश्यती. समपसाय अंतःकरणातून, पश्यती म्हणजे पाहणे. या 4 आर्य सत्याच्या माध्यमातून आणि सत्यातून जो भगवान बुद्धाला, तथागताना, त्याच्या धम्माला जो शरण जातो, दुःखं दुःखा समपादं दुःख सज अतिक्रमं. दुःखं दुःखा समपादं दुःख सज अतिक्रमं आर्यस अटंगिकमगं दुःखुपसमगामिनी एतं कोसरण खेमं एतं शरण मानमं सब्ब दुःखं पमुच्यति. तुम्ही जर भगवान बुद्धाला, धम्माला आणि संघाला जर शरण जायचं असेल तर 4 आर्य सत्याचा आणि अष्टांगिक मग्गं, आर्य अष्टांगिक मग्गंचा म्हणजे 8 अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे. त्याच्यातून तुम्ही धम्म पाहणे, त्याच्यातून तुम्ही बुद्ध शोधणे, त्याच्यातून तुम्ही बुद्धाचा इतिहास शोधणे हे महत्त्वाचं आहे. येतो बोलतो, थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय.